आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान. 2025च्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलोय. प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 4 या दोन्हीच्या संयुक्त मिटिंगसाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलोय. शिवसेनेच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ काजल संजय मेहत्रे, प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार सौ रसिका सपकाळ, प्रभाग क्रमांक 3 चे दुसरे उमेदवार श्रीकांतभाई सावंके, प्रभाग क्रमांक 4 च्या उमेदवार आपल्या सौ रुपाली मंथन मेटकरे आणि प्रभाग क्रमांक 4 चे दुसरे उमेदवार आमचे सुरेश पवार. या 4 उमेदवारांच्या 5 उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलोय. कार्यक्रमासाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय भाऊसाहेब मुलसाहेब बापू, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय हसनभाई, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेश काका, आमचे सहकारी मित्र अध्यक्ष अमोल मंडले, आदरणीय शिवसेनेचे मोठा शहर प्रमुख राजूभाई जाधव, विजय सपकाळ आमचे सहकारी मित्र, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमचे सहकारी नेते सत्यजित पाटील साहेब, किरणदाजी पाटील, कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित मंडले वस्तीवरचे आणि या सगळ्या परिसरातले माझे ज्येष्ठ मार्गदर्शक, सगळे माझे युवक सहकारी आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीची धुरा त्यांच्या हातामध्ये आहे. त्या सगळ्या माझ्या माता भगिनी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि निवडणुकीचा विजय बापू कधी करतो? पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असते की विजय ठरलेला असतो. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये ऐतिहासिक मताधिक्याने मी विजय झालो होतो आणि एक दुसरी ऐतिहासिक घटना त्याला घडली होती की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केलं होतं आणि झालेल्या मतामध्ये महिलांच्या 67% जास्त मतदान मला झालं असं असं मला समजून मी चाललं तर एवढं प्रचंड मोठं मतदान देखील मला या निमित्ताने मिळालं होतं. आणि आता सुद्धा तीच परिस्थिती आज पुणे शहरामध्ये फिरत असताना सगळीकडे जी गोष्ट जाणवते ते एक गोष्ट मात्र अत्यंत प्रामाणिकपणे जाणवते की पुणे शहरातल्या लोकांनी आपल्याला सगळ्यांना स्वीकारले. पुणे शहरातील लोक सत्तांतराच्या बाजूने झुकलेले आहेत, त्यामुळे निश्चितपणे आपल्याला यश मिळणार हे आत्मविश्वास मात्र माझ्यामध्ये 100% आला आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरं असताना काही गोष्टींचा उल्लेख करणं खूप आवश्यक आहे. मी माझ्या मनोगताच्या सुरुवातीलाच काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. या निवडणुकीला सामोरं जात असताना बापू मी अगदी जसं कालही सांगितलं की कुणाची तरी सत्ता संपवायची, कुणाचं तरी कुटुंब ह्या राजकारणातून उद्ध्वस्त करायचं आहे किंवा कुणाला तरी बाजूला ठेवायचं म्हणून मी त्या नगरपालिकेची निवडणूक करत नाही. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या, मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनिल मोहनच्या पश्चात त्या मतदारसंघानं माझ्यावरती प्रचंड प्रेम केलं. माझ्या विजयामध्ये सगळ्यात मोठा वाटा पुणे शहरातल्या सर्वसामान्य लोकांनी उचलला आणि ती सगळी नैतिक जबाबदारी घेऊन या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा आणि आधी सुद्धा या शहराला आजपर्यंत आपण जवळपास 200 कोटीचा निधी आणण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी यश आलंय. मी निवडणुकीला सामोरं असताना प्रत्येक ठिकाणी केलेल्या कामाचा उल्लेख करून जे काम केलंय ते तुमच्यापर्यंत नेऊन आणि भविष्यामध्ये मला काय करायचंय ते सांगूनच मी मत मागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. मी कुणावरही टीका टिप्पणी कोणाला तरी भावनिक आवाहन काहीही न करता माझ्या सतसत विनबुद्धीला जे स्मरून मला जे जे काम करणं शक्य आहे ते काम करण्याची भूमिका घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. बापू, एक आठवण मला मुद्दाम सांगायची आहे की या 200 कोटीच्या कामामध्ये 100 कोटीच्या आसपास आपले रस्ते आणि गटारची काम आहे. 87 कोटी रुपयाच्या जवळपास आपलं नळ पाणी पुरवण्याचं नवीन काम आपलं त्या ठिकाणी सुरू आहे. आणि 40-50 वर्ष सत्ता स्वीकारल्यानंतर सुद्धा ज्या ज्या वेळेला मला संधी दिली त्या प्रत्येक वेळेला मी शासनाला काम सुचवत असताना एक सवय लागून गेली. कधी पक्षाच्या कार्यालयातून किंवा माननीय
एकनाथजी शिंदे साहेबांच्या कार्यातून फोन आला की ब्रिटिश शहरासाठी तुम्हाला 5 कोटी देतो, 10 कोटी देतो, 15 कोटी देतो, तुम्ही कामच व्हा. मी प्रत्येक वेळेला प्रभागाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना फोन करायचा आणि काम विचारायचं. मग त्या लोकांनी मला काम सांगायचं, गटर रस्ता, गटर रस्ता, दुसरं काही काम नाही. आता सुद्धा 15 कोटी रुपये आणले. विधानसभेच्या अगोदर एक मला 20 कोटी रुपयाचा फंड दिला होता आणि मी ती 20 कोटी आल्यानंतर सुद्धा आमच्या डोक्यात बाकी काय. आम्ही लगेच कार्यकर्त्यांना फोन केला, लगेच कार्यकर्त्यांनी मला उलटा फोन केला, गटर रस्ता, गटर रस्ता. म्हणजे हातंबाच्या घरामध्ये रस्ता तर आत्ता झाला 40 वर्षानंतर. 40 वर्ष सत्ता झाल्यानंतर सुद्धा आपण आजही गटर रस्ता करत बसतोय. आणि मी ज्यावेळेला यादी करत होतो त्यावेळेला सांगोल्याचे आमदार बापू पाटील होते, तात्कालीन आमदार, त्यांच्या पीएने एक यादी टाकली आणि त्या यादीवरती कामं होती. क्रीडांगण तयार करणे 4 कोटी रुपये, गार्डन तयार करणे 1 कोटी रुपये, मुस्लिम समाजाला सभागृह 1 कोटी रुपये, नाईक समाजाला सभागृह 1 कोटी रुपये, नाभिक समाजाला सभागृह 1 कोटी रुपये, प्रत्येक समाजाचा सभागृह 1 कोटी रुपये, 50 लाख रुपये, व्यायामशाळा उभा करणं 50 लाख रुपये, 1 कोटी रुपये. हे सगळं करत असताना मला आश्चर्य वाटलं आणि मी तिथल्या सीओला फोन केला, तुम्ही हे जे उभा करताय हे कुठल्या जागेत उभा करताय? तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही हे ज्या जागेत उभा करतो त्या सगळ्या जागा नगरपालिकेनं हस्तांतर करून घेतले. मला वाटलं आपण असं काहीतरी करावं, आपल्याही गावाला क्रीडांगण असावं, आपल्याही गावाला बगीचा असावा, आपल्याही गावाला सगळ्या सुविधा असाव्यात, सगळ्या समाजाला सभागृह असावं. मी आमच्या सीओला फोन केला, म्हणजे आपल्याकडे किती जागा आहे? तर आमच्या सीओनी मला असं सांगितलं, गेल्या 40 वर्षांमध्ये आपल्या नगरपालिकेनं एकही जागा ताब्यात घेतलेली नाही, फक्त दाखवायचं असं आहे आणि काढून घ्यायचं. मग असं दुर्दैवाने मला पण नाईलाज होतो. आणि आजही परत बापू आपण गटर रस्ते करत असतो, पण सुदैवानं ह्या आत्ता नवीन दिलेल्या 15 कोटी रुपये मध्ये मी खाऊ बंदीसाठी 50 लाख रुपये आणले, ज्येष्ठांना विरंगुळा केंद्र असावं म्हणून 75 लाख रुपये आणले. असं नवीन काहीतरी काम करणं त्या ठिकाणी मी प्रयत्न करत होतो. हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं काम कुठलं होतं? आता माझ्या माता भगिनी सगळ्या उपस्थित आहेत, म्हणून माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं काम कुठलं होतं तर ते पाण्याचं काम होतं. आज तुम्हाला जे पाणी येतं ते किती दिवसात नाही येतं? 4-5 दिवस. हा, तुम्हाला माहित नसेल, तुम्ही बरोबर नाही भरपूर पाणी 4-5 दिवसात नाही पाणी येतं. मी म्हणतो 1 दिवसात 2 दिवसात पाणी येतं. बापू सगळा हिशोब केला तर 365 दिवसापैकी आपल्याला पाणी येतं 100 किंवा 120 दिवस पाणी येतं. आता बापू माझ्यापेक्षा हे चांगलं सांगू शकतात पाण्याच्या विषयावर, तुम्हाला थोडक्यात सांगतो. ते 100 दिवस आपण पाणी घेतो 365 दिवसापैकी, आणि पाणीपट्टी किती भरतो? 3,500. हे 100 दिवसाचे पाणीपट्टी 365 दिवसाचा हिशोब केला तर ते 10,000 रुपये ते लक्षात घ्या. मग हा मी हिशोब केला आणि ह्या शहराला चांगल्या पद्धतीने पाणी दिलं पाहिजे म्हणून ह्याच्या आधी पैसे दिले होते आम्ही 35 कोटी रुपये 2016 साली दिले होते. पण दुर्दैवानं ज्या डीपीआरनं काम करणं अपेक्षित होतं त्या डीपीआरनं कामच केलं नाही, सगळे पैसे वाया गेले. आता मात्र 87 कोटी रुपये देत असताना नव्या 5 ते 6 टाक्या पुन्हा एकदा तुम्हाला डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये नको, तुम्हाला परत नवीन पाईप टाकून दिल्या. आणि पहिला फक्त भोगावचा सोर्स होता पाण्याचा, आता आपण तो वादळच्या बंधाऱ्यामधनं पण पाणी उचलते, 2 बंधाऱ्यांना आपण पाणी उचलते. याचा अर्थ असा की थोडं पाणी वाढवून घेतोय. आणि आमचा प्रयत्न असा आहे की तुम्हाला रोज पाणी मिळालं पाहिजे, 24 तास म्हणत नाही, रोज किमान तुम्हाला पाणी मिळालं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना या योजनेला लागणारी लाईट ही सौर ऊर्जेवरती जावी म्हणून 2.5 कोटी रुपयाचा आपण त्या ठिकाणी तरतूद केली आणि या योजनेला लागणारी सगळी लाईट सौर ऊर्जेवरती नेण्याचा प्रयत्न करतोय. आमचा प्रयत्न असा आहे की तुम्हाला रोज पाणी द्यायचं, पाणीपट्टी मात्र 1000 किंवा 1500 तुम्हाला बसली पाहिजे एवढा प्रयत्न करायचा. आणि आता तुमच्या घरांचं सगळं सर्वेक्षण झालं, तुम्हाला घरपट्ट्या चुकीच्या पद्धतीने आल्या, वाढवून आल्या, माझ्या कानापर्यंत आल्यानंतर मी ताबडतोब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी भेटलो, त्यांना सगळं समजावून सांगितलं आणि त्याला स्थगिती करून टाकली. तुम्हाला त्यांना स्पष्ट सांगितलं की परत साहेब सर्वे करा, चुकीच्या पद्धतीने लोकांचे सर्वे झालेत आणि नाहक त्यांना दंड बसलाय, तो सुद्धा आपण निर्णय करून घेतला. तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न एवढाच आहे की जे जे करणं शक्य आहे ते करण्याची जबाबदारी घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतोय. मी यापूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषदला काम केलेला कार्यकर्ता आहे. मला बापू आता तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, तुम्ही जिल्ह्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये जा,
एक IAS ऑफिसर येतात जितेंद्र डोळे नावाचे, आणि जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद सगळ्या शाळा त्या मॉडेल स्कूलमध्ये नेतात. अत्यंत सुंदर शाळा सगळ्या आमच्या जिल्हा परिषदच्या उभा केल्या, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभा केलं, तिथल्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलं आणि त्या भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं गोरगरिबांच्या मुलांना, म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. पण दुर्दैवानं आज नगरपालिकेच्या शाळांची, आता किती मुलं तुमची नगरपालिका शाळेत शिकतात मला माहित नाही, त्या शाळांची काय अवस्था आहे. बाबा आम्ही शाळेला भेट द्यायला गेलो होतो, मी आणि नगरसेवक रामोशी शिकवले. दुर्दैवानं आपल्या शाळेतल्या नगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना बस सुद्धा नाही, खाली बसत. आणि किती ऍडमिशन करायचे तर ठरलंय बाबा, किती शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा नोकरी टिकली पाहिजे तेवढा पटच घ्यायचा, त्याच्यापेक्षा जास्त पट घ्यायचा नाही. काय घ्यायचं नाही तर सुहास बाबूची शाळा बंद पडता कामा खाजगी, मी कोणाचं नाव घेत नाही, माझंच नाव घेत तेवढे ऍडमिशन करून. काय काय शिक्षक तर असे आहेत की ते 5,000 कामाला असतात, शाळेत नसतीलच, काय शिकवायचं नाव नाही, काय नाही काय नाही. तशी दुसरी अवस्था आरोग्य विभागाची आहे. आम्ही स्मार्ट PHC सुरू केली. तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे, तुम्ही वेजेगावला जाऊन आमची PHC बघून या, प्राथमिक आरोग्य केंद्र. तुम्ही खानापूरला जाऊन बघून या, तुम्ही लेंगऱ्याला बघून या, तुम्ही आळसनला बघून या, तुम्ही पाऱ्याला बघून या. या सगळ्या ठिकाणी इतके सुंदर दवाखाने आपण उभे केले आणि तिथं चांगल्या पद्धतीने उपचार केले जातात. विटा हायस्कूलच्या समोर जिल्हा परिषदचा एक प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, तिथे किमान महिन्याला 30 डिलिव्हरी मोफत करते. इतकं चांगलं काम असताना तुमच्या 40-50 वर्षाच्या सत्तेमध्ये तुम्हाला एकही हॉस्पिटल उभं करता आलं नाही. एकच हॉस्पिटलची एक खोली उभा केली आहे. तुम्ही कधी गेलाय का मला घरकुलला एकदा जाऊन या, त्या घरकुलमध्ये अशी एक खोली उभा केली. तिथे काय आहे तर हॉस्पिटल आहे म्हणजे आमचं घरकुलचं, त्याला दरवाजा सुद्धा नव्हता, म्हणजे डॉक्टराचा प्रश्न मिटलाय. अशी अवस्था असताना बापू एक शल्य मनामध्ये काम करत असताना आजही अपघात झाला, आम्हाला फोन येतो, आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला फोन करतो, पेशंट पाठवते, त्यांना बघून घ्या. साप चावला, आम्ही फोन करतो सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट करून घ्या. एखादी जळीत केस आली, आम्ही सांगतो सिव्हिलला पाठवतो, ऍडमिट करून घ्या. सगळ्यात वाईट कधी वाटतंय ज्या वेळेला एखादी क्रिटिकल डिलिव्हरी येते, गरीब महिला एखादी ज्याला डिलिव्हरी जाते, तिथे जर क्रिटिकल झालं तर तिला पाठवत असताना ज्यावेळेला आम्ही त्या अँब्युलन्स मध्ये पासून पुढे पाठवा म्हणून सांगतो, तो 1.5 तासाचा अवधी हा तिच्या जीवन मरणाची खेळ असतो. ती तिथे जास्त टिकते नाही टिकते, तुझं बाळ टिकते ना टिकते, इतका मनाला वेदना होत असतात. त्यामुळं विधानसभेची निवडणूक झालेल्या पहिलं काम मी काय केलं असेल तर आपल्या विकासच्या समोर जी सरकारी दवाखाना आहे ती जागा नगरपालिकेच्या नावावरती होती, ती जागा ताबडतोब हस्तांतर केली आणि सिव्हिल सर्जनच्या नावावर करून टाकली. कारण काही लोकांना त्यांना खूप मोठं विजन आहे, ते लोक तिथे गाळी काढणार होते, मी ते हाणून पाडलं आणि तिथे हॉस्पिटल झालं पाहिजे या हेतून उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी तिथे घेण्याची प्रक्रिया सुरू केली. 100 बेडचं हॉस्पिटल, 20 बेडचं ट्रामा केअर सेंटर, म्हणजे अपघात झाला काय झालं तर ताबडतोब उपचार मिळाले पाहिजे, आणि 10 बेडचं डायलिसिस सेंटर आपल्या शहरातल्या डायलिसिसच्या पेशंटचं डायलिसिस हे मोफत झालं पाहिजे या हेतून आपण त्या ठिकाणी हॉस्पिटल 87 कोटी रुपये हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी उभा करतो. मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. हे करण्याचा प्रयत्न गेले 2.5 वर्ष आपण त्या शहरामध्ये करतोय. पण माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की आम्ही तुम्हाला केलेलं काम आणि भविष्यामध्ये काय करायचं आहे त्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. एक संधी तुम्हाला आम्ही मागतो. 40-50 वर्ष तुम्ही एका कुटुंबाला संधी देऊन बघितली, मला अजिबात टीका टिप्पणी मी कुणाला करणार नाही. मला काय म्हणजे बापू सहा महिने बरं तुम्ही आता बघताय, 6 महिने अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे, एकदा संधी तुम्हाला मागतोय आम्ही. 40 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती, मला 40 वर्ष हिशोब काढायचा नाही. मला समजते असे मी 20 वर्ष बघितले तुमच्या सत्तेची इतकी उठ्यात. मग 20 वर्ष ज्या लोकांनी कारभार स्वीकारला, ज्या लोकांनी कारभार केला, आता त्यांना तुम्ही लपवून ठेवले, ते कुठंच नाही. पोस्टर सुद्धा बाहेर काढवलाय त्यांचा, का तर चुका झाल्या त्यांना तुम्ही बाहेर काढत नाही. त्यांनी खऱ्या अर्थाने ह्या 20 वर्षाच्या कामाचा हिशोब द्यायला पाहिजे होता. हिशोब मी मागण्यापेक्षा माझा संमत आहे, तो हिशोब तुम्ही मागायला पाहिजे होता. पण हरकत नाही, तुमच्या वतीनं मी खमक्या हिशोब मागायचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्हाला मला श्रद्धा आहे.
जे 27 उमेदवार आपण उभा केले ते अत्यंत चांगल्या पद्धतीने इथंच तुम्हाला सांगतो. तुमचं शिक्षण काय झालं? प्रभाग क्रमांक 4 उमेदवार शिक्षण बीटेक आहे. बीटेक बीएससी बीटेक त्यांनी केलं. श्रीकांत सावंत आपले प्रभाग क्रमांक 3 उमेदवार आहेत, ग्रॅज्युएट आहेत. रुपाली मंथन पटकरी बीसीए कम्प्लीट केलं. सफळताई बीएससी कम्प्लीट केलं. अपर्णा पाटील प्रभाग क्रमांक 1 मध्ये उभा केले, प्रोफेसर आहेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये उभा केले, डॉक्टरेट आहेत. तुम्ही समजून घ्या, पॅनल उभा करत असताना नव्या जुन्यांचा हिशोब टाकलाय. सिनियर म्हणून कृष्णात अण्णा गायकवाड, नंदुकाका पाटील, विनोद पिळवणे, संजय बेगारकर ही सिनियर मंडळी उभा केली. काही जुने नगरसेवक उभा केलेत आणि शिकलेले सगळे मंडळी आपण उभा केलेत. हे उभा करण्याचा प्रयत्न आमचा असा होता की नगरपालिकेमध्ये जात असताना मी ह्यांच्याकडून शब्द घेतलाय, निवडून जर आला तर त्या नगरपालिकेमध्ये चुकीचं काम करायचं नसलं तरच जायचं, अन्यथा जायचं नाही. पैसे कमावल्या नगरपालिकेत मी तुम्हाला जाऊन द्या काम करून देणार. तुम्हाला माझा शब्द आहे, ज्या दिवशी आमचा एखादा नगरसेवक चुकेल त्या दिवशी त्यांचा राजीनामा घेण्याची धमक मी माझ्यामध्ये सगळ्यांनी एकत्रित आम्ही ठरवलंय की चुकीचं काम अजिबात करायचं नाही. नगरपालिकेमध्ये जर सत्ता आली तर तुम्हाला सुहास बाबरचा पहिला शब्द आहे, इथून पुढे विटे शहरामध्ये कुणालाही घर बांधताना त्याला पैसे द्यावे लागणार नाहीत. माझा पहिला. दुसरा तुम्हाला माझा शब्द आहे, कुणालाही व्यवसाय करावा असू द्या, राष्ट्रवादी करावा असू द्या, कुठेही व्यवसाय करावा असू द्या, त्या माणसाला नगरपालिकेचं रितसर परवानगी मिळेल आणि त्याला सुहास बाबरचं भाडे भरावं लागणार नाही. सुहास बाबरचं नगरपालिका जी असेल तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांची नगरपालिका असेल, त्यात चुकीचं काम करायचं नाही. त्या भागातल्या सगळ्या सामान्य माणसांना न्याय मिळाला पाहिजे. त्या भागातल्या त्या शहरातल्या प्रत्येक माणसाला त्याच्या मूलभूत गोष्टी, वीज, पाणी, दिवाबत्ती, रस्ते, ड्रेनेज हे सगळं प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न. याच्याबरोबर हे शहर, कारण मी प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो, त्या शहरात जोडणारे सगळे रस्ते मोठे केले. 2 राष्ट्रीय महामार्ग झाले, 3रा राष्ट्रीय महामार्ग होतोय, विटा पारे मोठा करतोय, विटा भावनी मोठा करतोय, विटा लेंगरे मोठा करतोय, विटा वेजेगाव मोठा करून ठेवलाय. हे सांगण्याचा उद्देश एवढा आहे की राज्याच्या नकाशावरती एक चांगलं शहर आणण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय आणि हे चांगलं करण्याची भूमिका घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तुम्हाला माझी विनंती आहे की आम्हाला एकदा सहकार्य करा. तुम्ही जर संधी दिली आणि आम्ही जर चुकलो तर विधानसभेला मी तुमच्या दारात परत मध्यमार्गाला येणार नाही. हा माझा शब्द आहे. खोटं बोलून रेकॉर्डिंग होते आणि हे मिटत नाही, ते परत कायम राहते. एक संधी द्या, आम्ही अजिबात तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन पडणार नाही. कामाचं गोष्ट घेऊन जे केलं ते सांगितलं आणि जे करणार ते घेऊन तुमच्या पुढे आलं. कुणावरही टीका टिप्पणी मी अजून केलेल्या नाही, पण निश्चितपणे केलेलं काम तुम्ही घरी करावं आणि एक संधी ह्या सगळ्या लोकांना तुम्ही द्यावी. येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे, धनुष्यबाण चिन्ह आहे. सगळ्यात सोपी गोष्ट आहे माहिती, सुहास बाबर म्हणते की धनुष्यबाण सगळ्यांना माहिती. चिन्ह सोपं काय तर तुम्हाला माहित काय तर शक्यतो चिन्ह मी बदलत शक्यतो बदलत नाही. काय होतं, बरोबर 1 वर्षापूर्वी अत्यंत घाणेरडा पक्ष आहे असं सांगायचं आणि 1 वर्षानंतर तो कसा चांगला आहे हे सांगायचं माझ्यासाठी फरावर. मी काय आपलं धाडस असलं आपल्या अजिबात नाही, कारण मी एखाद्या माणसाला असं करू शकत नाही, विश्वासघात कोणाला करू शकत नाही. अनिल अप्पांसारख्या एका ज्येष्ठ नेत्याची त्यानं 10 वर्ष नगरपालिका साथीमध्ये काम केलं, पदरमळून करून काम केलं. त्या माणसावरती दुर्दैवाने काय अवस्था आली. पण अनिल अप्पांची तरी अडचण नव्हती, उभा राहणार होत्या त्या अनिल अप्पांच्या मंडळी होत्या. नेहा डोंबी ह्या लेडीज उभा होत्या. तुम्ही कदाचित पुरुषांचं मन कठोर असतं, त्याला काय विश्वासघात केला काय पराभूत झाला काय त्याला फरक पडत नाही. पण तुम्ही एखाद्या महिलेची भावनेशी खेळता त्यावेळेला त्या महिलेवरती काय अवस्था तिथे झाली असेल, किती त्रास तिथे झाला असेल, ही भूमिका तुम्ही खरं घ्यायला पाहिजे होती. तुम्ही एकदम चुकले. राजकारण आमचं तर सरळ मार्ग राजकारण, होय तर होय, नाही तर होय, होत असेल तर होय म्हणून सांगतो, होत नसेल तर नाही म्हणून सांगतो. पण आलेल्या प्रत्येक माणसाचं काम करणं, कसल्याही दगाफटका न करता करण्याची जबाबदारी घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय. असंच काम इथून पुढच्या काळामध्ये केलं जाईल. तुम्ही सर्वांनी, आणि आता फक्त सांगता होता कोणाला तरी फोन येतो, इथे फिरू नको, इथे फिरू नको, काय मग ते तरी नाही कोणाची. 20 वर्ष अनिल भाऊ आमदार होते, 1 वर्ष मी आमदार आहे. एक माणूस तुम्ही दाखवा की त्याला दम दिला आहे, तुला बघून घेतो, तुझं बंद करतो, गाडा बंद, अजिबात नाही.
एक पिक्चर डायलॉग आहे, मग पिक्चर नाव दाखवून द्या, मला प्रश्न आठवला प्रयत्न करतो. फैसला चुनाव से होना चाहिए, दबाव से नहीं. असं भेट होती आता ह्या कारण बेस्ट आहे का जेनझी म्हणजे नवीन आलेली पिढीनं सरकार उलटा पालट करून टाकली. नेपाळ सरकार घालवलं, बांगलादेश घालवलं, आणि काय काय घालवलं, तुम्ही कुठलं काय ते उठा नगर पाहिजे. माझं मत हेच आहे की हे सामान्य माणसांची नगरपालिका आहे, ही सामान्य माणसांची राहिली पाहिजे. त्या दृष्टीनं काम करण्याचा प्रयत्न आमचा असेल. तुम्ही सर्वांना फक्त विनंती एवढीच आहे की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सगळं बाजूला ठेवा, एक संधी द्या. ही संधी तुमच्या भविष्यातल्या ह्या समोर बसलेल्या मुलांसाठी संधी असेल. तुम्ही कदाचित आता आपलं वय झालंय, पण ह्यांचं भविष्य चांगलं करत असतील तर त्यांना चांगल्या शहरामध्ये सगळ्या सुविधा मिळायला पाहिजे. त्यासाठी एक संधी तुम्ही आम्हाला द्यावी अशी विनंती आहे करतो. परत बापू बोलणार आहे, मला पुढची सभा असल्यामुळे 10च्या आत सगळं संपवायचंय मला, त्यामुळे तुमची रजा घेऊन थांबतो. आता नळ पाणी पडून मला सांगितलं सोर्स वाढवला. त्यांची अशी इच्छा कधी म्हणजे 6 महिन्यात पूर्ण होईल. 6 महिन्यामध्ये सगळं काम शहरात पूर्ण होईल आणि करून आणि भविष्यामध्ये काय करावं लागेल, किती पैसे लागले ते महाजन बापूंचं सारखं बोलणं चालू आहे. बापूंची फार इच्छा आहे. नेवरेवर एक स्कीम होती उलट्या शहराला, अत्यंत चांगली स्कीम होती आणि त्याला बिळाच्या पाईपा होत्या, बरोबर ना बापू. आणि आज जर ती पाईपलाईन असती तर आपल्याला शिवाजीनगर, संभाजीनगर, शाहूनगर हा एरिया सगळा त्या पाईपलाईन ढकलता आला असता. पण दुर्दैवानं त्या पाईपा काढल्याने विकून टाकल्या, बंगारात घ्या. त्यामुळे आता त्याला मला काय पाकसं बोलायचं नाही. असंही विचार आपण काय पडायचं नाही, आपण केलेलं काम सांगतोय. आता पलीकडे काय झाले, केलंय काय सांगायला काय नसतंय, म्हणून 16 बाबर कसा बाधा एवढंच सांगायचं. त्यामुळे मला असं वाटतं, मला जे लोकांनी स्वीकारलंय शहरातल्या लोकांनी, त्या शहरात ग्रामीण भागात तर स्वीकारलंय, पण मला जे शहरातल्या लोकांनी स्वीकारलंय ते आमदार म्हणून नाही, विधानसभेचा सदस्य म्हणून नाही, तर सुहास बाबर हा तुमच्या प्रत्येक कुटुंबात एक सदस्य आहे या हेतून तुम्ही मला स्वीकारलंय. त्यामुळे त्याच्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. पण तुम्हाला शब्द एक संधी द्या, या नगरपालिकेमध्ये अत्यंत चांगलं काम करण्याचं आम्ही काम करू. एवढं आलोचन तुम्हाला देऊन टाकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढची सभा असल्यामुळे मी फक्त तुमची पळवणी घेऊन जातोय. सूर्यवंशी मॅडम तुम्ही जरा जाऊन बोला. म्हणजे कसं प्रत्येकाला बोलायचं असतं पण समोर यायचं नसतं. म्हणजे लक्षात आलं का, मी जवळजवळ म्हणजे आमचं घर घेऊन 18 वर्ष माहित असत म्हणले वस्तीवरती. पण पाण्याची समस्या, लाईटची समस्या, नंतर रस्त्याची, गटराची. आता भैया म्हटले की प्रत्येक उमेदवार येतोय आणि म्हणतोय की काय काम आहे तर रस्ता, गटर. आता अजून सुद्धा आमच्या इथं रस्ता आणि गटर अक्षरशः आळ्या पडल्या. त्या गटरात आळ्या पडल्या, आजारी माणसं पडली आमची. आम्ही नसते, मी शाळेत असते, नंदू काकांच्या शाळेत आहे मी. दिवसभर नसलो तरी लहान मुलं, नंतर मोठी म्हातारी माणसं आजारी पडली तर काय होणार आहे. पाण्याचं 20 मिनिटं पाणी सोडतात. माणसं सांगायला घाबरतात का, तर उद्या तो निवडून आला तर आपलं काय होणार. मी आहे की म्हणजे आता मला उठवून घालवलं तिथून म्हणून द्या. म्हणजे मी घाबरते असं नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय, हेच सांगत होतो की 40 वर्षानंतर सगळे लोकांना संवादात सुरू झाले आपल्याला. 40 वर्षात तुम्हाला हे सांगतोय, 40 वर्षाच्या सत्तेनंतर आपल्या मुख्य समस्या काय आहे, पाणी, गटार, रस्ते. अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.